नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय आवाज इंडिया मराठी। चला तर मग एक नजर टाकूया तर सध्याच्या घडीच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या विजयानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापौर पदाबाबत आपले मत व्यक्त केले। त्यांनी स्पष्ट केलं की मुंबईकरांनी महायुतीला पसंती दिली आहे आणि जनमताचा आदर राखला जाईल। शिंदे म्हणाले की विरोधकांकडून पसरवलेली अफवा खोटी असून त्यावर विश्वास ठेवू नये। 2019 मध्ये ठाकरेंनी जनमताचा अनादर केला, मात्र यावेळी महायुतीचाच महापौर होईल असा दावा त्यांनी केला। त्याचप्रमाणे शिवसेनेच्या गटनेत्यांच्या निवडीसाठी देखील हालचाली सुरू झाल्या आहेत। शिंदे यांच्या शिवसेनेचे नगरसेवक ताज लँड हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत आणि गटनेत्यांची निवड तातडीने केली जाणार असल्याची माहिती आहे। यामध्ये यामिनी जाधव, तृष्णा विश्वासराव आणि अमेय घोले यांसारख्या नगरसेवकांच्या नावांची चर्चा आहे। शिंदे यांनी पुढे सांगितले की ठाणे आणि कल्याणमधील महापौर पदाच्या चर्चेला महत्त्व देत त्यांनी या निवडणुकीची लढाई सत्ता प्राप्तीसाठी न करता मुंबईच्या विकासासाठी असल्याचं स्पष्ट केलं। राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल 16 जानेवारी रोजी जाहीर झाल्यानंतर आता महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत 22 जानेवारी रोजी काढली जाणार आहे। महापौर पदाच्या आरक्षणाच्या सोडतीच्या प्रक्रियेचा महत्त्वाचा टप्पा असलेल्या या सोडतीत चक्राकार पद्धतीने आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे। यामुळे प्रत्येक प्रवर्गाला महापौर पदाची संधी मिळण्याची शक्यता आहे। यामध्ये महिला, SC, ST, OBC या समाज घटकांसाठी आरक्षण रोटेशनच्या पद्धतीने दिलं जातं। त्यानंतर भाजपने राज्यातील अनेक महानगरपालिकांमध्ये विजयी मुसंडी मारली आहे। मुंबईसह राज्यातील 19 महापालिकांमध्ये भाजपने मोठा विजय मिळवला आहे। विशेषतः पिंपरी चिंचवड आणि पुण्यात अजित पवारांना धक्का देत भाजपने सत्ता स्थापन केली आहे। तसंच नागपूर आणि संभाजीनगरमध्येही भाजपने आपला गड कायम ठेवला असून ठाकरे गटाच्या वर्चस्वाला शह दिला आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुकी निकालात भाजप 89 जागांसह सर्वात मोठा पक्ष बनला असून दुसऱ्या क्रमांकावर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे, ज्यांनी 65 जागा मिळवलेल्या आहेत। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 29 जागा मिळवून तिसऱ्या क्रमांकावर स्थान प्राप्त केलं आहे। यामुळे महापौर पदाच्या निवडीसाठी मोठ्या प्रमाणावर तर्कवितर्क सुरू आहेत। विशेषतः जेव्हा महापौर पदाचे आरक्षण अद्याप जाहीर झालं नाही। आता सर्वाधिक चर्चेत असलेल्या गोष्टींपैकी एक म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या देवाची इच्छा असेल तर महापौर आपला असेल या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे। याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवून महापौर निवडीच्या दृष्टीने तयार राहण्याचा संकेत दिला आहे। दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानुसार महापौर महायुतीचाच होईल असं ते म्हणाले आहेत। 22 जानेवारीला या आरक्षणाची घोषणा होणार असल्यामुळे अनेक उमेदवारांच्या भवितव्यावर याचा परिणाम होईल। 53 आणि 121 प्रभागांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार जिंकले आहेत आणि या 2 प्रभागांमध्ये अनुसूचित जमातीसाठी आरक्षण आहे। जर महापौर पद याच आरक्षणाच्या श्रेणीमध्ये जाहीर झालं तर उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा फायदा होऊ शकतो। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत महायुतीला मिळालेल्या स्पष्ट बहुमतावरून शिवसेना आणि भाजप यांच्यातील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे। महापौर पदावरून सुरू झालेला तणाव आता मोठ्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे। भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्याकडून स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळत आहे। महायुतीच्या दोन्ही पक्षांचे म्हणजेच भाजपचे 50 आणि शिवसेना शिंदे गटाचे 53 नगरसेवक निवडून आले आहेत, ज्यामुळे एकूण 103 नगरसेवक महायुतीत आहेत। तथापि या बहुमताच्या अगोदर महापौर पदावर कोणता पक्ष अधिकार गाजवेल यावरून विरोधकांमध्ये संघर्ष दिसत आहे। शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांकडून आपापले सत्ता समीकरण तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। राजकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे गट, मनसे आणि काँग्रेसच्या सहकार्याची गुप्त चर्चा सुरू आहे, ज्यामुळे तणाव अधिक वाढल्याचे दिसते। शिवसेना शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे गटातील काही नगरसेवकांशी संपर्क साधल्याच्या चर्चाही सुरू आहेत। त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेतील महापौर पदावरून संघर्ष आणि सत्ता संघर्ष राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे। चंद्रपूर महानगरपालिकेतील महापौर पदावर शिवसेनेला संधी न देण्याचा इशारा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे। त्यांनी म्हटलंय की ठाकरेंच्या शिवसेनेला महापौर देणार नाही, तसंच वेळ पडल्यास भाजप चंद्रपूरमध्ये विरोधकांमध्ये बसून काम करेल असेही ते म्हणाले। मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलंय की चंद्रपूरच्या विकासासाठी महापौर पदावर भाजपचेच उमेदवार बसवावे लागतील। चंद्रपूरमधील अनेक अपक्ष नगरसेवक आणि इतर नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याचं ते म्हणालेत। जर भाजपला महापौर बनवायचं असेल तर अपक्ष नगरसेवक भाजपसोबत हातमिळवणी करायला तयार आहेत असं देखील ते यावेळी म्हणाले।
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतील काँग्रेसच्या विजयानंतर सत्ता संघर्षाची नवी रणधुमाळी सुरू झाल्याची चिन्हे दिसत आहेत। काँग्रेसचा मोठा विजय हा स्थानिक पातळीवर महत्त्वाचा आहे, पण त्यानंतर आता सत्ता स्थापन करण्याच्या संदर्भात राजकीय हालचाली अधिक तीव्र होऊ लागल्या आहेत। काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष आणि आमदार सतेज पाटील यांच्या पडद्यामागे काय सुरू आहे या सूचक विधानामुळे शिंदे गट आणि शिवसेना युतीच्या शक्यतेची चर्चाही उधळली आहे। युतीची चर्चा भडकवणारी ही विधानं राजकीय वर्तुळात गदारोळ निर्माण करीत आहेत। काँग्रेस आणि शिंदे गटामध्ये युती होऊ शकते का याचा निर्णय राज्याच्या राजकीय समीकरणांवर प्रभाव टाकू शकतो आणि पुढील काही दिवसात यावर अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे। मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी पार्टीच्या आगामी दिशा आणि कार्याबद्दल सांगितले की आम्ही जनतेमध्ये गेलो, जनतेचा आवाज बनलो आणि येणाऱ्या काळातही हेच काम करत राहू। त्यांच्या मते काँग्रेस पक्षाची एकजुटी आणि संघर्षाच्या प्रक्रियेतून मिळवलेला हा विजय मोठा आहे। मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस ठाकरे आघाडी न झाल्यामुळे महायुतीला फायदा झाला असं गायकवाड यांनी सांगितलंय। काँग्रेस आणि ठाकरे एकत्र आले असते तर महायुतीला किमान 41 जागांवर नुकसान होऊ शकलं असतं। आमचं सोनं 24 कॅरेट आहे, ते बदलत नाही असं सांगत त्यांनी काँग्रेसच्या ताकदीवर विश्वास व्यक्त केला। भाजपमध्ये हुकुमशाही आहे तर काँग्रेसमध्ये लोकशाही आहे असं त्यांनी स्पष्ट केलं। त्यांनी सांगितलं की आम्ही सगळेजण पक्षाच्या निर्णयाचं स्वागत करतो आणि आगामी काळात संघटन मजबूत करण्यावर भर राहील असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय। महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांना दिलेल्या पैशांचा हप्ता मिळालेला नाही, यामुळे काही महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढले आहेत। अमरावती, वाशिम आणि हिंगोली या 3 जिल्ह्यातील महिलांनी या योजनेच्या हप्त्याच्या संदर्भात आंदोलन केले आहे। अधिकाऱ्यांनी महिलांशी संवाद साधून त्यांचे मुद्दे ऐकले असले तरी योजनेची अंमलबजावणी आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होऊनही हप्ता न मिळाल्यामुळे महिलांमध्ये नाराजी दिसून येत आहे। पुण्यातील संगमवाडी रस्त्यावर एक धक्कादायक घटना घडली। या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। एका महिला चालकाने एका युवकाला त्याच्या बोनेटवर अडकले असताना त्याला 2 किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याचा प्रकार समोर आला आहे, ज्यामुळे नागरिकांत संताप निर्माण झाला आहे। प्रत्यक्षदर्शीच्या माहितीप्रमाणे महिला चालक आणि इनोव्हा कार चालक यांच्यात किरकोळ वाद झाला। वादाच्या काही क्षणातच हा मुद्दा विकोपाला गेला। इनोव्हा चालकाने कल्याणी नगरकडून येणाऱ्या चौकात आपल्या गाडीला अडवून महिलेच्या कारला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र महिला चालकाने कार थांबवण्याऐवजी गाडी पुढे पळवली। त्यामध्ये इनोव्हा चालकाचे शरीर गाडीच्या बोनेटवर अडकले आणि महिला चालकाने कार 2 किलोमीटरपर्यंत चालवली। धक्कादायक बाब म्हणजे यावेळी महिला चालकाने कार थांबवली नाही, तर त्या युवकाला बोनेटवरच फरफटत घेऊन गेली। 2 किलोमीटर अंतरानंतर तिने ब्रेक दाबला आणि युवक रस्त्यावर पडला। त्यानंतर पोलिसांनी तत्काळ त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। युवक गंभीर जखमी झाला आहे। या घटनेमुळे पुण्यातील नागरिकांत मोठा संताप आहे आणि संबंधित महिला चालकावर कायदेशीर कारवाईची मागणी केली जाते। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आज पालघर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये आलेल्या सुमारे 50,000 लोकांचा एक भव्य पायी मोर्चा काढला होता। हा मोर्चा डहाणू तालुक्यातील चारोटी येथून सुरू झाला असून रात्री मनोर इथे मुक्काम करेल आणि उद्या पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच करेल। जोपर्यंत सरकारच्या वतीने निश्चित कालमर्यादेसह लेखी स्वरूपात आपल्या ज्वलंत आणि प्रलंबित मागण्या मान्य केल्या जात नाहीत, तोपर्यंत हा प्रचंड जनसमुदाय पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनिश्चित काळासाठी धरणे आंदोलन करणार आहे। वनाधिकार कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे, स्मार्ट मीटर योजना रद्द करणे, 4 श्रम संहिता रद्द करणे, वाढवण आणि मुरब्बे बंदराचे जनविरोधी प्रकल्प रद्द करणे, पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाण्याची सोय करणे अशा मागण्यासाठी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। सध्या या बातमीपत्रात एवढंच। पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी। आवाज इंडिया।